कागल तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं, जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीनं आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं संयुक्त वाटलं म्हणूनच मी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ह्या निवडणुकीमध्ये अशी भूमिका राहील, मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्ते एक पाऊल मागं राहतील एवढ्या तळमळीनं आणि एवढ्या जिद्दीनं आमचे कार्यकर्ते राहतील. बँकेच्या नियमानुसार आहे त्या चौकटीत राहून जेवढी मदत करता येईल तेवढी करायला शेतकऱ्याला मी वचनबद्ध आहे. गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. आज बघायला गेलं तर KDCCच्या संचालकपदी निवड झालेली आहे, काय प्रतिक्रिया द्या? बघा, मला कधीही KDC बँकेच्या सत्तेचा कधी लाभ आमच्या पार्टीला कधी मिळालेला नाही. कार्यकर्त्यांचं खूप ह्याच्यामध्ये योगदान आहे. इनामदार मुश्रीफ साहेब, बंटी पाटील साहेब, विनय कोरे सावकार या सर्वांचा अतिशय आभारी आहे. संचालक मंडळाचा अतिशय आभारी आहे की तिने आपल्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला इथं काम करण्याची संधी दिली आणि मी ही संधी निश्चितपणानं कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जेवढं काही योगदान देता येईल तेवढं द्यायला मी प्रयत्न करेन. कागल तालुका तसं बघायला गेलं तर उद्योगात आहे, राजकारणात अग्रेसर आहे. आता शेतीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी आपल्याकडून काय अपेक्षा केली? जे काय कायद्याच्या चौकटीत बसते, जे बँकेच्या नियमानुसार आहे त्या चौकटीत राहून जेवढी मदत करता येईल तेवढी करायला शेतकऱ्याला मी वचनबद्ध आहे. एकीकडे बघायला गेलं तर विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे. तुमचे सुद्धा आता विधानसभेसाठी हे बघत होते, लोकांची अपेक्षा होती विधानसभेवर, तर त्यावर तुम्ही आता मुश्रीफ साहेबांना देखील पाठिंबा दिलेला आहे. काय झालंय, मी कारखाना नव्यानं काढला. कारखाना अपुऱ्या स्थितीत माझ्या हातात मिळाला होता आणि आता हा कारखाना म्हणजे खूप चांगली सुधारणा आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये केलं. हळूहळू मार्केट तयार व्हायला लागले, कर्ज प्रचंड आहेत, व्याज प्रचंड भरावं लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये परत त्या निवडणुकीला उतरणं आणि सगळं बेदातपणाला वाव देणे ही परवडण्यासारखी गोष्ट नव्हती आणि कारखान्याला मदत मुश्रीफ साहेबांनी सरळ हातानं या बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मला केलेली आहे आणि हिने मदत केलेली असल्यामुळं त्यांना मी वारंवार म्हणत होतो की आणि बरं ते कार्यक्षम नेते आहेत, क्रियाशील आहेत, वेळ खूप देतात सामान्यांसाठी आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना पाठिंबा देणं हे मला कागल तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं, जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीनं आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं संयुक्त वाटलं म्हणूनच मी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. कागलमध्ये बाबा आता जर का बघायला गेलं तर घाटगे गट आहे, मुश्रीफ गट आहे, एकत्र हातात हात घालून बसणार, मांडीला मांडी लावून तुम्ही आता बसलात, पण कार्यकर्ते जे खालचे आहेत ते त्यांना कशी समजूत काढणार? कार्यकर्त्यांची समजूत काढायची गरज नाही. हे बघा, आमच्या कार्यकर्त्यांची ह्या निवडणुकीमध्ये अशी भूमिका राहील, मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्ते एक पाऊल मागं राहतील एवढ्या तळमळीनं आणि एवढ्या जिद्दीनं आमचे कार्यकर्ते राहतील. तर KK न्यूजच्या माध्यमातून आपल्याला खूप शुभेच्छा. आज आता आपली निवड झालेली आहे त्याबद्दल खूप शुभेच्छा देतो. मी थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समे, अभिजित, धन्यवाद.